डिलिव्हरीनंतर अचानक खूप केस गळायला लागलेत का? केस धुताना किंवा केस विंचरतानाच मुठभर केस हातात येत आहेत का? तर घाबरू नका, हे डिलिव्हरीनंतर खूप कॉमन आहे. प्रेग्नन्सीच्या काळात आपल्या शरीरात इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे केसांची ग्रोथ फेज अधिक काळ टिकते आणि केस कमी गळतात. त्यामुळे अनेक महिलांना प्रेग्नन्सीमध्ये केस खूप दाट आणि छान वाटतात. पण डिलिव्हरीनंतर मात्र हे इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन अचानक ड्रॉप होतं. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये जे केस गळले नव्हते ते सगळे एकदाच गळायला सुरुवात होते. साधारणपणे डिलिव्हरीनंतर 3 ते 4 महिन्यांनी केस गळायला सुरुवात होते आणि हे काही महिन्यांपर्यंत चालू शकतं. आता हे हेअरफॉल कमी कसं करायचं? या काळात डाएट खूप इम्पॉर्टंट असतं. केसांसाठी प्रोटीन आणि आयर्न आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या जेवणात डाळी, अंडी, पनीर, हिरव्या पालेभाज्या, खजूर, गूळ हे घेणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे डिलिव्हरीनंतर आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या लगेच बंद करू नका. केसांच्या हेल्थसाठी आयर्न आणि कॅल्शियम हे इम्पॉर्टंट असतं. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या चालू ठेवल्याने हेअर हेल्थ इम्प्रूव्ह होते. तिसरं म्हणजे जेंटल हेअर केअर करा. केस धुताना खूप स्ट्रॉंग शॅम्पू वापरू नका. केस खूप टाईट बांधू नका. बारीक दातांच्या ऐवजी मोठ्या दातांच्या कंगव्याचा वापर करा. केस ओले असताना विंचरू नका. चौथं म्हणजे ऑइल मसाज. आठवड्यातून 2 ते 3 वेळा कोकोनट ऑइल किंवा आल्मंड ऑइलने हलकंसं हेअर मसाज करा. आणि 5वं म्हणजे झोप आणि स्ट्रेसला मॅनेज करा. न्यू मदर्सला सारखं फीडिंगमुळे पुरेशी झोप भेटत नाही. त्यामुळे बाळ झोपलं की शक्य असेल तेव्हा तुम्ही सुद्धा रेस्ट करा. बहुतेक महिलांमध्ये डिलिव्हरीनंतर 6 ते 12 महिन्यात केस पुन्हा नॉर्मल होतात. म्हणून डिलिव्हरीनंतर केस गळत असतील तर घाबरून जाऊ नका. हे बहुतेक प्रत्येक आईला होतं. आता डॉक्टरचा सल्ला कधी घ्यायचा? डिलिव्हरी होऊन 1 वर्ष अधिक झालंय पण तरी पण हेअरफॉल चालूच आहे. दुसरं म्हणजे डोक्यावर बॉल्ड पॅचेस दिसायला लागले. आणि तिसरं म्हणजे केस गळतीसोबत दुसरे सिम्पटम्स दिसायला लागले, जसं की धाप लागणं, अशक्तपणा येणं. कारण याचं कारण नुसतं पोस्टपार्टम हेअरफॉल नसून अनिमिया असू शकतं. अशाच हेल्थ रिलेटेड माहितीसाठी या चॅनलला फॉलो करा.